नमस्कार मित्रांनो, मराठी सराव प्रश्न TCS आणि IBPS पॅटर्ननुसार आपण डिस्कस करतोय। एकूण 25 प्रश्नांवर आपण उत्तरांच्या स्पष्टीकरणासह चर्चा करतो। आजचा आपला हा 13वा भाग। या सगळ्या प्रश्नांची लिंक डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दिलेली असते। गुगल फॉर्ममध्ये तुम्ही ते सॉल्व्ह करू शकतात आणि स्वतःचा स्कोर चेक करू शकतात। सुरू करण्यापूर्वी मी सुनील पाटील आणि तुम्ही बघताय ग्रामर कट्टा। चॅनल अजूनपर्यंत सबस्क्राइब केलं नसेल तर प्लीज सबस्क्राइब करा, लाईक करा आणि मित्रांसोबत शेअर करा। आजचा पहिला प्रश्न, राजा या शब्दास पर्याय नसलेला शब्द कोणता? म्हणजे राजा याचा समानार्थी नसलेला शब्द शोधायचा आहे। पण समानार्थी कोणते? भूपती, भूप आणि भूपाल हे तिन्ही समानार्थी आहेत। याचा अर्थ भुर्ज हा राजाचा समानार्थी नाही। भुर्ज हा एका वृक्षाचा, झाडाचा, वनस्पतीचा प्रकार आहे। त्याच्यावरूनच भुर्जपत्र असा शब्द वापरला जातो। उत्कर्ष या शब्दाचा विरुद्धार्थी शब्द, उत्कर्ष लगेच माहित पाहिजे अपकर्ष। पिछाडी, अधोगती, अरिष्ट नाही, उत्कर्षाचा अपकर्ष आपण वापरतो। आईजीच्या जीवावर बाईजी उदार या म्हणीचा अर्थ सांगायचा आहे। आईजीच्या जीवावर बाईजी उदार म्हणजे काय? दुसऱ्याच्या पैशावर आपण स्वतः मजा करणं याला म्हणतात आईजीच्या जीवावर बाईजी उदार। पर्याय बघा, दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणं, बरोबर आहे। स्वतःचा पैसा संबंध नाही, आईला बाईचा आधार काही संबंध नाही, आईचा जीव घेण्यासाठी बाई नाही, तर कोणी टपून बसलेलं नाहीये। दुसऱ्याचा पैसा खर्च करून औदार्य दाखवणे, औदार्याने उदारपणा दाखवायचा, पैसा दुसऱ्याचा म्हणजे आईजीच्या जीवावर बाईजी उदार या पद्धतीने याचा अर्थ आपण लावतो। चौथा प्रश्न काय आहे? हातावर तुरी देणे या वाक्प्रचाराचा अर्थ सांगा। हातावर तुरी देणे म्हणजे डोळ्या देखत फसून निसटून जाणे। हातावर तुरी देणे याचा अर्थ होतो डोळ्या देखत फसून निसटून जाणे। पुढचा प्रश्न, मृत्युंजय म्हणजे काय? मृत्युंजय, मृत्युंजय मृत्यूवर विजय मिळवणारा, अगदी बरोबर, मृत्यूवर विजय मिळविणारा त्याला म्हणतो आपण मृत्युंजय। व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखा। व्याकरणदृष्ट्या शुद्ध वाक्य ओळखा। लताबाईंच्या गायनाने सर्वांना मंत्रमुग्ध केले। वाचतानाच कळतं काहीतरी चुकलेलं आहे, गायनाने शब्द चुकला। लताबाईंच्या गायनाने, नाणे नाही, लताबाईंच्या गायनाने बरोबर आहे, गायनाने शक्यच नाही, गायनाने तिसरं बरोबर दिसतं। म्हणजे फक्त गायन या शब्दाशी त्यांनी खेळ केलेला आहे, शुद्ध आणि अशुद्ध। गायन या पद्धतीने लिहितो म्हणून त्याला प्रत्यय लावून गायनाने, म्हणून तिसरा पर्याय बरोबर। शुद्ध लेखन दृष्ट्या अचूक शब्द ओळखा। नीती, नीती, नीती की नीती, नीतीमध्ये दोन्हीही दीर्घ असतात म्हणजे तिसरा पर्याय। न आणि त दोघांना दीर्घ वेलांटी आहे। पुरामुळे लोकांचे टिंबटिंब नुकसान झाले, गाळलेल्या जागी योग्य शब्द आपल्याला टाकायचा। आवर्जून नुकसान झाले, अपरिमित नुकसान झाले, अफाट नुकसान झाले की असंख्य नुकसान झाले। तर ज्यावेळेस आपण नुकसान म्हणतो तर ते अपरिमित, का अपरिमित? न मोजता येणारे, कारण की किती नुकसान झाले हे ज्यावेळेस मोजता येत नाही त्यावेळेस म्हणतो आपण अपरिमित, न मोजता येणारे। पुढचा प्रश्न, पुढील शब्दातील उपसर्ग घटित शब्द निवडा। उपसर्ग घटित म्हणजे सुरुवातीला जे काही आपण उपसर्ग लावलेला आहे, शेवटी जो लागतो शब्दाच्या त्याला म्हणतो आपण प्रत्यय। म्हणजे याचा अर्थ सफिक्स आणि प्रिफिक्स। सो उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स आणि प्रत्यय म्हणजे सफिक्स। तर प्रिफिक्स असलेला शब्द कोणता आहे? अधिपती, रक्षक, विसरळ आणि भांडखोर। खोर, आळू आणि अक हे प्रत्यय आहेत म्हणजे उपसर्ग असलेला अधिपती, कारण की अधि हा उपसर्ग आहे आणि तो पती या शब्दाला लागला म्हणून अधिपती असा शब्द तयार झाला। उपसर्ग म्हणजे प्रिफिक्स असलेला शब्द। उद्देश्य विधेय हे कशाचे घटक आहेत? उद्देश्य विधेय कशाचे घटक आहेत? अर्थाचे, भाषेचे, वाक्याचे की शब्दाचे? आपकोसे वाक्याचे घटक आहेत, कर्ता आणि क्रियापद। उद्देश आणि विधेय वाक्याचे घटक आहेत। क्रियापद म्हणजे, आत्तापर्यंत आपल्याला क्रियापद ओळखायला आलेलं होतं, आता क्रियापद म्हणजे काय? केवळ क्रियादर्शक शब्द नाही, हा तर अपूर्ण अर्थ झाला। क्रियेबद्दल माहिती सांगणारा शब्द हा तर क्रियाविशेषण झाला। क्रिया संपवणारा शब्द हा पण अपूर्ण झाला। वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द आलं,
हा क्रियावाचक शब्द पण आहे आणि वाक्याचा अर्थ पण तो पूर्ण करतो, त्यालाच म्हणतो आपण क्रियापद. वाक्य पूर्ण करणारा क्रियावाचक शब्द म्हणजे क्रियापद एका वेळेस दोन कामं करतो, तो क्रियावाचक शब्दही असतो म्हणजे तो क्रिया दाखवतो आणि तो वाक्याचा अर्थ पूर्ण करतो. खालील पर्यायातून अरबी शब्द ओळखा. पेशवा, डबा, मेहनत, बटाटा यातला अरबी शब्द कुठला? आता अरबी म्हणजे थोडासा हिंदीकडे झुकणारा शब्द कुठला दिसतोय तुम्हाला? अगदी बरोबर, मेहनत हा शब्द दिसतोय. मग पेशवा हा शब्द हा अरबी नाहीये? नाही, पेशवा हा शब्द फारशी आहे. डबा हा शब्द मागच्याच 12व्या भागात बोललो तुम्ही, डबा हा शब्द गुजराती आहे. आणि बटाटा हा शब्द पोर्तुगीज आहे. मागच्याच आपण तंबाखू शब्द घेतला तर तंबाखू हाही पोर्तुगीज आहे आणि बटाटा हा सुद्धा पोर्तुगीज आहे. आणि मेहनत हा अरबी शब्द आहे. लहानपण देगा देवा, मुंगी साखरेचा रवा, ऐरावत रत्न थोर, त्यास अंकुशाचा मार. म्हणजे याचा अर्थ लहानपण असण्याचा किती फायदा असतो हे उदाहरण पटवून देण्यासाठी इंद्राचा जो हत्ती आहे ऐरावत याचं उदाहरण दिलं गेलेलं आहे. असं उदाहरण देऊन ज्यावेळेस आपल्याला सांगितलं जातं तर त्याला कुठला अलंकार म्हणतात? त्याला दृष्टांत म्हणतात. कुठला म्हणतात? दृष्टांत. एखादं उदाहरण देऊन काहीतरी समजून सांगणं, एखादा दृष्टांत देणं हा दृष्टांत अलंकार मानला जातो. पावलो पावली या शब्दाचा समास ओळखा. पावलो पावली म्हणजे प्रत्येक पावलाला याचा अर्थ अव्ययभाव समास झाला. अगदी बरोबर. पहिले पद जिथे महत्त्वाचे तो अव्ययभाव, दुसरे पद जिथे महत्त्वाचे तो तत्पुरुष, दोन्ही महत्त्वाचे तो द्वंद्व. बरोबर. मला बरे नाही म्हणून मी घरी राहिलो. मला बरे नाही म्हणून मी घरी राहिलो. वाक्याचे केवल वाक्य करायचं आपल्याला. आता केवल वाक्य करायचं याचा अर्थ म्हणून हे उभयन्वी अव्यय आपल्याला काढावं लागेल. मी घरी राहिलो कारण केवल वाक्यामध्ये उभयन्वी अव्यय येतच नाही, पहिला पर्याय गेला. की हाही पर्याय गेला. मला बरे नसेल तर, जर तर हाही पर्याय गेला, म्हणजे वाचायचीच गरज नाही, चौथा बरोबर आहे. मला बरे नसल्यामुळे. आणि अजून एक लक्षात घ्या, मुळे आणि ने हे प्रत्यय लावून शक्यतो केवल वाक्य केलं जातं. क्रियापदाला आपण मुळे आणि ने म्हणजे मला बरे नसल्याने, मला बरे नसल्यामुळे मी घरी राहिलो, केवल वाक्य बनवतानाची ही सगळ्यात सोपी ट्रिक वापरली जाते. पाखरे घरट्यात परतली. पाखरे घरट्यात परतली वाक्याचा प्रयोग ओळखा. परतणारी कोण? पाखरे. याचा अर्थ कर्ता दिसतोय. याचा अर्थ हा कर्तरी प्रयोग आहे. हो कर्तरी, पण कर्तरीचे दोन दिसत आहेत, अकर्मक आणि सकर्मक. कर्म आहे का? नाही. परतण्याची कृती ज्याने स्वीकारली असं एकही कर्म याच्यात दिसत नाही. याचा अर्थ हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. हा अकर्मक कर्तरी प्रयोग आहे. खालीलपैकी संबोधन दर्शक केवल प्रयोगी अव्यय कोणते? संबोधन आपलं जे विभक्तीचं प्रत्यय आहे सप्तमी नंतर संबोधन उद्देशून बोलताना आपण कुठलं वापरतो? अरे. अरे आहो नाही आहे, ओहो आहे. हा आहो असतं तर संबोधनमध्ये घेतलं असतं आपण. अरे इथे संबोधन दाखवणार एकमेव आहे अरे. अरे रे, अरे बापरे आणि ओहो हे काय आहेत? हे केवल प्रयोगी अव्यय आहेत. त्या भिकाऱ्याला मी 1 सदरा दिला शिवाय 1 रुपयाही दिला. अधोरेखित उभयन्वी अव्ययाचा प्रकार ओळखायचा. कुठला प्रकार आहे? त्या भिकाऱ्याला मी 1 सदरा दिला शिवाय 1 रुपयाही दिला. हे दोन मुख्य वाक्य आहेत आणि दोन मुख्य वाक्य जोडणारं उभयन्वी अव्यय हे प्रधानत्व सूचक असतं, गौणत्व सूचक नाही, ते प्रधानत्व सूचक आहे. पाणी गटागटा पिऊ नकोस. पाणी गटागटा पिऊ नकोस. कसे पिऊ नकोस? ऑफकोर्स कसे म्हणजे रीत सांगितली गेलेली आहे आणि रीत सांगणारा शब्द कुठला असतो? क्रिया विशेषण अव्यय. वेगळं काही सांगायची गरज नाहीच आहे. तो शाळेत जात होता. काळ ओळखायचा आपल्याला. तो शाळेत जात होता या वाक्याचा काळ ओळखा. वर्तमान, भूतकाळ, भविष्यकाळ की पूर्ण भूतकाळ? तो शाळेत जात होता. जात होता याचा अर्थ हा भूतकाळ आहे. त्यातल्या त्यात तो अपूर्ण भूतकाळ आहे, त्यामुळे इथे फक्त भूतकाळ म्हटलेला आहे. भूतकाळ पूर्ण नाही कारण की तो अपूर्ण भूतकाळ आहे. तो शाळेत जात होता. ऑफकोर्स ही आमच्या एडिटरची चूक आहे. उत्तर भूतकाळच आहे, वर्तमान काळ नाही.
गीता गीत गात होती. गीता गीत गात होती. वाक्यातील कर्म ओळखा. गाणारी गीता. गीता काय गात होती? गीत. कर्म सापडला, गीत. आई मुलाला हसविते. आई मुलाला हसविते. याचा अर्थ मुलगा स्वतः हसतोय का नाही? आई हसवते. म्हणजे ऑफकोर्स या मुलाचं हसणं स्पॉन्सर्ड बाय आई. असं का म्हणतो मी स्पॉन्सर्ड बाय? याचा अर्थ याला म्हणतो आपण प्रयोजक क्रियापद. जेव्हा एखाद्या कृतीमागे कोणीतरी दुसराच असतो अशा क्रियापदाला म्हणतो आपण प्रयोजक क्रियापद. हा का की शक्य क्रियापद जे आहे म्हणजे उदाहरणार्थ त्याला आता नाचवते. त्याला आता नाचवते याचा अर्थ त्याच्या पायाला लागला असेल, ॲक्सिडेंट झाला असेल, तो आजारी असेल, आता त्याला नाचवते, हे झालं शक्य क्रियापद. पण ती त्याला आपल्या तालावर नाचवते, हे प्रयोजक क्रियापद आहे. म्हणजे त्याला नाचवण्यामागे कोणीतरी वेगळी शक्ती आहे. म्हणजे ऑफकोर्स हिज डान्स इज स्पॉन्सर्ड बाय. म्हणून मी म्हटलं मुद्दा म्हणून असं ओळखायला सोपं आहे. ती कृती कोणीतरी दुसऱ्याच्या कडून होते याला म्हणतो आपण प्रयोजक क्रियापद. खालील कोणते विशेषण विकारी नाही? पांढरा, कडू, तांबडा आणि मोठा. मला वाटतं सांगितलं तुम्ही. फक्त आकारांत हे विकारी असतात आणि आकारांत सोडून सगळेच अविकारी असतात. म्हणजे याचा अर्थ अविकारी एकमेव आहे कडू. आणि अजून सोपं आहे. पांढराचा तुम्ही बघा. पांढरा, पांढरी, पांढरे. तांबडा, तांबडी, तांबडे. मोठा, मोठी, मोठे. कडू बदलताच येत नाही, लिंग बदलता येत नाही. म्हणजे याचा अर्थ समजायचा की 100% फक्त विशेषणामध्ये आकारांती विशेषण विकारी असतो, बाकी सगळे अविकारी असतात. खालीलपैकी कोणत्या शब्दाचे सामान्य रूप होत नाही? प्रत्यय लावून बघतो आपण, तुम्हाला माहिती. कुठलं प्रत्यय लावून बघायचं? ला सगळ्यात सोपं प्रत्यय. ससा, सशाला झाला का ससाचं सशा. वधूला, वधू तशीच राहिली. भूताला, भूतचं भूता झालं. पानाला, पानचं पाना झालं. म्हणजे पाना, भूता आणि सशा सामान्य रूप झालं. वधू या शब्दाला ला प्रत्यय लावल्यावर बदल होत नाही. याचा अर्थ सामान्य रूप न बदलणारं वधू. आणि आजचा शेवटचा प्रश्न. मराठी वर्णमालेत किती अर्धस्वर आहेत? हां, थोडासा वेगळा प्रश्न विचारला गेला आहे ना. 3 आहेत, 4 आहेत, 5 आहेत की 6 आहेत? वर्ण दिले असते तर पटकन ओळखताला असतं. तर मोजा किती आहेत? 4 आहेत. कोणते 4 आहेत? य, र, ल आणि व. य, र, ल आणि व. म्हणजे याचा अर्थ ज्यावेळेस आपले 25 गटातले संपले, ही सगळी स्पर्श व्यंजने आहेत. या गटातले संपल्याबरोबर मग सुरू होतात आपले य, र, ल आणि व. म्हणजे याचा अर्थ 25च्या बाहेर आपले जे 5 गट आहेत, क गट, च गट, ट गट, त गट आणि प गट, या गटातल्या बाहेर जे आहेत त्याची सुरुवातच अर्धस्वरने होते. य, र, ल आणि व हे अर्धस्वर आहेत, कारण की यांचा उच्चार हा स्वरापासून सुरू होतो असं वाटतं, म्हणून यांना अर्धस्वर म्हटलं. सेमी वॉव्हल्स असं इंग्लिशमध्ये त्यांना म्हटलं जातं. हे झालेत आपले आजचे 25 प्रश्न. पुढच्या 25 प्रश्नांसाठी भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय बाय, टेक केअर.